श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी अश्विन अमावास्येला दिवाळीचे लक्ष्मीपूजन केले जाते. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी हा सण प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येला परत येतात याचा आनंद साजरा करण्याचा सोहळा म्हणून दिव्यांचा हा सण साजरा केला जात असतो. अयोध्या नगरी त्यावेळी दिव्यांनी आणि रांगोळीने सजली होती. त्या दिवसांची आठवण म्हणून दिवाळी हा सण साजरा करण्याची परंपरा चालत आली आहे. पंचांगानुसार अश्विन कृष्ण अमावास्येला देवी लक्ष्मीची आराधना केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीसोबत धनाचे देवता कुबेर आणि गणपती बाप्पांची पूजा करणं शुभ मानलं जातं. दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळात केली जाते. अमावास्या ही 31 ऑक्टोबरला दुपारी 3:52 सुरू होईल. तसेच अमावास्या ही 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:16 समाप्त होईल. ज्योतिषशास्त्रानुसार उदयतिथी 1 नोव्हेंबरला येते, त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजन हे केले जाईल. 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:04 ते रात्री 8:35 लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याचं सांगितलं आहे. पण या 2 तासात जवळपास 12 मिनिटाचा सर्वात शुभ मुहूर्त आहे. हा मुहूर्त संध्याकाळी 6:04 सुरू होईल आणि तो संध्याकाळी 6:16 संपेल. त्यामुळे आपल्याला सर्व पूजेची तयारी आधीच करून ठेवायची आहे आणि या शुभ मुहूर्तावर आपल्याला माता लक्ष्मी तसेच कुबेर देवता आणि गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे. या दिवशी शुक्रवार असून स्वाती नक्षत्र पडत आहे, त्यामुळे देवी लक्ष्मीसोबत शुक्राचा प्रभाव असणार आहे. शुक्र हा ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलेलं आहे. माता लक्ष्मीला या काळात त्यांच्या प्रिय वस्तू अर्पण केल्याने खूप शुभ फळ मिळतं. ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मीला कमळाचे फूल, कमळाच्या बिया, बताशे, खीर आणि गुलाबाचं अत्तर अतिशय प्रिय आहे. म्हणून आवर्जून आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, इडापिडा तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होणार. अतिशय उच्च कोटीची ही सेवा जी प्रत्येकाने लक्ष्मीपूजनच्या दिवशी करायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातून झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं रूपसुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, पण त्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आहे. तर आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अभ्यंग स्नानही करायची आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही ही सेवा जी आहे ती दिवसभरामध्ये कधीही करू शकतात. ह्याकरता तुम्हाला घरामध्ये सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती गाईकरता तयार करायची. कणिक मळताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला चिमूटभर हळद ही टाकायची. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते.
त्याचबरोबर आपल्याला पोळी तयार केल्यानंतर त्या पोळीवर थोडंसं तूप लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच आपल्याला त्यावर एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे. गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो. तसेच तुम्ही हरभऱ्याची जी डाळ असते ती सुद्धा भिजवून त्या पोळीवर ठेवू शकतात किंवा तुम्ही हिरवा चारासुद्धा गाईला खायला देऊ शकतात. हिरवा चारा गाईला खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा बुध ग्रह बलवान होतो, ज्यामुळे आपली निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती वाढते आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं. तर तुम्हाला ह्या वस्तूंपैकी ज्या तुम्हाला शक्य असतील त्या आपल्याला गाईला खायला द्यायच्यात. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. तर गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करायचं आहे. त्यानंतर तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर ही पोळी जी आहे ती आपल्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्या हातातनं तिला ही पोळी जी आहे ती खायला द्यायची. असं म्हटलं जातं गाय जेव्हा आपल्या हातातनं ही पोळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. गाईला पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला प्यायला द्यायचं. त्यानंतर आपल्याला गाईभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण जो व्यक्ती गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. ही सर्व गोसेवा करून झाल्यानंतर आपल्याला जर गाय हात लावून देत असेल तर गायीच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. तुमची जी पण मनातली इच्छा असेल ती मनोभावे आपल्याला बोलायची आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात. आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखराचा प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता, इडापिडा, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.